गुरुजी महाराज श्री गुरुदेव शिवा मंडळ भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर अंतर्गत ध्यानाचा जो कार्यक्रम होत असतो सकाळी दर सकाळला, त्या ध्यानामध्ये आपण विषय घेत असतो आरोग्यावर बोलूया. तर चला आता आपलं आरोग्य चांगलं ठणठणीत ठेवण्यासाठी आपण त्या आरोग्याच्या बद्दल माहिती घेऊया. तर आपल्या शरीरात असलेली एकरूताची माहिती घेऊया. आपल्याला झोपायचं तसं, उठायचं केव्हा आणि का झोपाय याचा मागचं थोडक्यात आपण कारण जर लक्षात घेतलं तर आपलं आरोग्य हे एकदम तंदुरुस्त राहू शकते. म्हणून विद्यार्थ्यांना लक्षात घ्या आणि सगळ्या बसणाऱ्या लोकांनी ते लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा रात्री आपण 11 वाजता जर झोपलो आणि पहाटेला 3 वाजेपर्यंत 11 ते 3 एकरूप म्हणजे आपलं लिव्हर हे रक्त विसरणाचं प्रक्रिया चालू ठेवत असते, त्यावेळेस त्याची क्रिया असते. म्हणून त्यावेळेस आपल्याला झोपणं फार गरजेचं आहे. रात्रीचे 11 वाजता आपण झोपलंच पाहिजे आणि 10 वाजता झोपलं, 9 वाजता झोपलं ते अतिउत्तम आहे. पण समजा काही काम असतं, जर झोपण्याची जर वेळ आली तर रात्रीच्या मोबाईलच्या याच्यावरती रात्रीचे 11च्या नंतर जागू नये, कारण की त्यावेळेस कार्य यकृताचं लिव्हरचं कार्य चालू होते, ते रक्त विसरण क्रिया चालू करण्याचं काम यकृत करत असते. म्हणून त्यावेळेस आपल्याला झोपणे फार महत्वाचं आहे. म्हणून रात्री 11 ते 3 ला हे झोपावं आणि ते झोपून झाल्यानंतर मग पहाटेले 4 वाजता उठणं, फार ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे फार गरजेचं आहे. कारण की त्याच्यानंतर मग लिव्हर मधून जे काही आपलं रक्त विसरण्याची जी क्रिया आहे ती मोठ्या आतड्याकडे येत असते. मग मोठ्या आतड्याकडे आल्यानंतर पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत मोठे आतडे, पोटातले जे मोठे आतडे आहेत ते रक्त विसरणची क्रिया चालू करत असते. तर त्यावेळेस आपण चुकूनही पहाटे 5 ते 7 पर्यंत काही खाऊ नये. त्याच्यात नाही तर आपण उठल्याबरोबर चहा पितो, काही करतो आणि ते रक्त विसरणची क्रिया मोठ्या आतडे जेव्हा पोटातल्या भागामध्ये क्रिया चालू असते त्यावेळेस पुन्हा आपण हे विषारी द्रव्य खातो आणि टाकतो. तर त्यावेळेस त्याच्यातले विषारी घटक बाहेर निघण्याच्या ऐवजी ते तिथं समाविष्ट होतात आणि आपल्याला आपलं जे रक्त होतं शुद्ध झालेलं रक्त पुन्हा आपण लगेच अशुद्ध रक्त करतो आणि ते अशुद्ध रक्त मग आपल्या शरीरात गेलं तर आपल्याला अनेक रोग तयार होतात. म्हणून शुद्ध रक्त जे मोठ्या आतड्याने तयार केलेलं आहे त्यामध्ये चहा घी काही खाऊ नये, काहीच करू नये, कोमट पाणी प्यावं आणि तसंच राहावं. मग 7 वाजेपर्यंत त्याच्याने काय होते, ते रक्त विसरण क्रिया जी चांगली होते. मग नंतर त्याच्यानंतर 7 ते 9 पर्यंत ही वेळ आता आपली आहे रक्त विसरण क्रियेची झाल्यानंतर पोटामध्ये आलेली जी क्रिया आहे त्या पोटामधलं जे आपल्याला वेस्टेज अन्न आहे ते वेस्टेज अन्न आपण गुरुद्वारे बाहेर आपण संडासला जाऊ शकता. पण 5 ते 7 पर्यंत संडासची क्रिया पूर्ण केलीच पाहिजे आणि नंतर 7 ते 9 पर्यंत मग आता आपल्याला नाश्ता केला पाहिजे. तर त्या नाश्त्यामध्ये तेलकट तुपकट असे कुठले पदार्थ खाऊ नये. साधा नाश्ता खा. फळांचं तुम्ही सेवन करू शकता किंवा तुम्हाला काकडी आहे, गाजर आहे, मुळा आहे, काय आहे, असे छोटे पदार्थ जे पचनाला किंवा तुम्ही त्याच्यानंतर मूग आहे, मोठ आलेले मूग आहे, ज्याला कोंबे येतात ते मूग तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता. तुम्ही असे म्हणजे कडधान्य खाऊ शकता, फळं खाऊ शकता. हे कडधान्य आणि फळं खाल्ले तर ते पचन क्रियेला चांगलं असतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही 9 ते 10 पर्यंत जेवण करू शकता. तर अशा प्रकारे आपण जेवण कसं करायचं, झोपायचं केव्हा, काय खायचं हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी तयार केलेला आहे, आपल्याला सांगितलेला आहे. तर याप्रमाणे समजून विद्यार्थ्यांनी समजा अशा पद्धतीचं आपली दिनचर्या जर ठेवली तर तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढेल आणि वाढलेली रोग प्रतिकार शक्ती तुम्हाला कुठल्याच प्रकारचा आजार होणार नाही. म्हणून हे आपण लक्षात ठेवा. धन्यवाद. मी डॉक्टर बबलू संतोष गाडवे. यूट्यूब चॅनल आहे माझं, त्या यूट्यूब चॅनलवर आपण असे व्हिडिओ बघत चला आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे बबलू संतोष गाडवे. फेसबुक आणि यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल. चला आरोग्यावर बोलूया, एवढं आपण बोलू. जय गुरुदेव. धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर. जय गुरुदेव.